साखरेच्या दराबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी दिली आहे। खाण्यासाठीची आणि व्यावसायिक व्यापारासाठीची साखर यांचे कोटे आणि दर वेगवेगळे ठेवण्याची मागणी या प्रस्तावातून करण्यात आली आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी साखरेचा दर कमी ठेवावा, तर बिस्किट, शीतपेय आणि इतर व्यावसायिक वापरासाठी साखरेचे दर वेगळे ठेवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच ऊसाची FRP आणि साखरेची MSP यांची सांगड घालणं गरजेचं आहे, तरच साखर कारखाने टिकतील आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय। आपण सांगू शकत नाही आहे, याच्यापेक्षा आता फार पुढे जाणारच नाही। समजा भाव वाढला तर लगेच मग बाहेरून आपल्याला आयात करून रेट आपल्याला कंट्रोल मध्ये ठेवावा लागेल, असं कसं जमलं? तसं काही चाचत नाही, कारण सरकारचं तसं नियोजनच आहे। आता लोक एकीकडे बोलतात की गरिबानं काय खावं, खाण्यासाठी साखर जास्त लागत नाही। आम्ही तसं सरकारला देखील केंद्र सरकारला प्रस्ताव दिलाय की खाण्यासाठी साखर 10% लागते, तर 10%चा रेट वेगळा कारण बाकीचा देऊन टाका, द्या परवानगी आम्हाला। ही घरामध्ये संसाराला चहासाठी सणासाठी जे साखर लागते ते 10% माझ्या कारखान्यातली, मग तेवढा आम्ही कोटा ठेवून देतो। तेवढा लिव्ही सरकारने त्या ज्या लोकांना खाण्यासाठी साखर आहे तेवढा रेट वेगळा करावा। आणि बाकीचे जे लोक आहेत, बिस्किट आहे, चॉकलेट आहे, पेप्सी आहे, आईस्क्रीम आहे, जे ज्याच्यावर व्यापार केला जातोय त्याच्यासाठी वेगळा दर केला। आता दर वाढलाय 4-5 दिवसामध्ये, तर त्याची खूप म्हणजे चर्चा व्हायला लागली आहे। पण खरा कारखानदार शेतकरी आमचा अडचणीत 37 रुपयेच वर्ष, 1 वर्ष झालं कंटिन्यू दर होता 37, 38, 37, 38 आणि 6 वेळेस FRP वाढलेली आहे। आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती, डेलिगेशन केलं होतं, राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री गेले होते की यावर्षी आपल्याला कारखानदारी चालू करायची असेल तर आपल्याला FRP बरोबर MSP ची लिंक करावं लागेल। पण त्याची करायची गरज पडली नाही, पण ते जर केलं आपण, जसा FRP वाढली तसं MSP वाढली पाहिजे, त्याचं लिंक जोडली पाहिजे कुठेतरी, तर ते कारखाना